शहरात 350 पेक्षा जास्त अवैधरित्या मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय हे टॉवर सुरू आहेत। यातून महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही। याचा विरोध प्रहार जनशक्ती संघटनेनं केला आहे। महानगरपालिका प्रशासन या टॉवरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून शहरात अनेक भागात अवैधरित्या मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू असून यात महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहेत। शहरातील शेगाव रोडवरील देशमुख लॉन परिसरातील एका जीर्ण इमारतीवर अशाच प्रकारचे एक अवैधरित्या मोबाईल टॉवर कोणतीही परवानगी न घेता उभारण्याचं काम सध्या सुरू असून परिसरातील नागरिकांकडून या टॉवरला विरोध केला जात असल्याची तक्रार प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। या संदर्भात महानगरपालिकेला ही तक्रार देण्यात आली असून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। शहरात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मोबाईल टॉवर उभारण्याचं काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं सुरू असल्याचा आरोपही प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी शहराध्यक्ष चंदू खेडेकर यांनी केला असून शहरात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या टॉवरची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। तर अवैधरित्या उभारण्यात येणाऱ्या टॉवरवर महानगरपालिका आयुक्तांनी 8 दिवसात कारवाई न केल्यास महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयावर प्रतिकात्मक मोबाईल टॉवर उभारू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू खेडकर यांनी दिला। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आलो। टावरच्या जे घरावर टावर उभ्या केल्या चाललेत, वेगवेगळ्या परिसरात असंख्य प्रकारचे शहरात टावर आहेत आणि कुठलेही त्याला वैधता नाही। गेल्या काही दिवसाआधी अगदी लगबगीच्या दिवसात मुंबईला अशाच प्रकारचं एक मोठं बॅनर माणसाच्या अंगावर पडलं आणि प्रचंड जीवितहानी झाली। याला कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं। अशाच प्रकारची परिस्थिती अमरावती शहरात सुद्धा आहे। शेकडोंशी म्हणजे जवळपास 400-500 टावर अशा प्रकारचे असतील की महानगरपालिकेत ते अवैधरित्या आहे, त्यावर कुठलाही निर्बंध नाही, कुठलाही कर नाही। नेमकं महानगरपालिकेचं प्रशासन त्यात डोळझाक करतंय की त्यात त्यांचे हात ओले झालेले आहेत। असा प्रचंड मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेचा हा असतानासुद्धा महानगरपालिका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाणून बुजून आम्ही वारंवार सांगूनसुद्धा दुर्लक्ष करते।